दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशा कायद्याने सुद्धा सिद्धांतचं तिच्याबरोबर झालेलं लग्न बेकायदेशीर सिद्ध करून टाकते. आता बलराज आणि सिद्धांत यांना आशाला आपल्या घरी आणण्याचा आणखीन कोणताही मार्ग दिसत नाही. कामिनी, नाना आणि आशिष तिघेही या गोष्टीमुळे अस्वस्थ आहेत. गायत्री आणि कामिनी यांच्यामध्ये या दरम्यान या गोष्टीवरून वाद होतात. रिधिमा आशाला भेटायला येते आणि तिची भेट पल्लवीशी होते. आता पुढे सिद्धांतवर जबरदस्ती करून त्याचा आशाशी लग्न लावून दिलं. त्या मुलीचा हक्क आशाने हिरावून घेतला. ज्या दिवशी त्या मुलीला हे कळेल की सिद्धांतचं लग्न आशाशी होऊन चुकलंय, तेव्हा मी विचारही करू शकत नाही की आशाची काय अवस्था होईल. हो, ऑफकोर्स त्या मुलीचं तर जगणं मुश्किल होऊन जाईल. पण मला एक गोष्ट समजत नाहीये, जर हे लग्न सिद्धांतला जबरदस्तीने करायला लागलं होतं, मग तुम्ही लोक आशाला घरी का घेऊन जाताय आता? सिद्धांतवर सुद्धा या गोष्टीसाठी ब्लॅकमेल करून जबरदस्ती केली जाते. इनफॅक्ट त्याला सुद्धा हे नकोय. पण सिद्धांतच्याच सांगण्यावरून मी आशाला समजवायला आले होते. कुठून येतेस? आशाला भेटायला गेली होतीस? हो मावशी, तुला तर माहितीच आहे ना, ती सासरून परत आलीये. मी म्हणूनच तिला भेटायला गेलेले. हे बघ पल्लवी, तुला माहितीये की आता आशाची खूप बदनामी होणार आहे. तर मला आणि तुझ्या सोहन काकांना वाटतंय की तू आता तिच्याशी जास्त संबंध ठेवू नयेस. मावशी, कोणत्या बदनामीबद्दल बोलतेस तू? तिथे ती रिधिमा सुद्धा त्या लोकांच्या बाबतीत असं काही विचित्र बोलत होते की समजतच नव्हतं. विश्वास ठेवणं पॉसिबल नाहीये. रिधिमा कोण आहे? सोहन काका ती सिद्धांतची बहीण आहे. ती सुद्धा आली होती आशाला भेटायला, तिला समजवायला. पण आशाने तिचं सुद्धा नाही ऐकलं. बट यू नो व्हॉट, ती जे काही बोलत होती ना त्यावर विश्वास ठेवणं इम्पॉसिबल होतं. असं काय बोलत होती ती मला बोलली की सिद्धांत बरोबर आशाचं लग्न सिद्धांतवर जोर जबरदस्ती करून करण्यात आले. काय? हो, एवढंच नव्हे, शिवाय ती हे देखील म्हणाले की आशिष पण सिद्धांतला ब्लॅकमेल करत होता की आशा बरोबर लग्न कर. बट ऍक्च्युली सिद्धांत कोणा दुसऱ्याच मुलीवर प्रेम करतो, आशावर नाही. घ्या एक अजून नवीन गोष्ट ऐका. ज्या सिद्धांतच्या कौतुकाचा जप केला जायचा तो कुणा दुसऱ्याच मुलीवर प्रेम करतोय. आणि त्या लोकांनी जबरदस्ती करून आशाला त्याच्या गळ्यात बांधलंय. मला समजत नाही, असं कसं होऊ शकतं? का नाही होऊ शकत? तो मुलगा जर दुसऱ्याच कुणावर प्रेम करत असेल तर मग तो आशाशी लग्न का करेल? अगदी उघड आहे हे, त्या मुलावर जबरदस्ती केली असेल. गायत्री, पण अशी कोणी कुणावर जबरदस्ती कशी करू शकतं? एक्झॅक्टली मावशी, मी सुद्धा रिधिमाला हेच विचारलं, तर ती सांगत होती की आशिषकडे अशी कोणती तरी गोष्ट आहे ज्याच्यामुळे तो सिद्धांतला ब्लॅकमेल करतो.
ही तर खूपच विचित्र गोष्ट आहे. आणि जर असं असेल तर हा सिद्धांत सुद्धा आता आशापासून वेगळं होण्याचा प्रयत्न करेल. काय माहिती काय होणार आहे आता. बट यू नो व्हॉट, मी तर हा विचार करत होते की जर सिद्धांत कोणा दुसऱ्या मुलीवर प्रेम करत असेल तर तो आता पूर्ण आयुष्यभर आशाला आपली पत्नी म्हणून स्वीकारेल का? म्हणजे याचा अर्थ आहे की ही सगळी चक्र ह्या आशिषने फिरवलेली आहे. नाना, दिल्लीवरून जितक्या दिवसांची सुट्टी घेऊन मी इथे आलो होतो ती आता संपली सगळी. मला दिल्ली हॉस्पिटलमधून फोनसुद्धा आला होता. कदाचित मला वाटते नाना की मला आता परत दिल्लीला जावं लागेल. हो बेटा, मी तर यापूर्वीच तुला सांगितलं होतं की तुला सुद्धा आता दिल्लीला जाऊन तुझं काम सांभाळावं लागेल. पण बेटा, जर तू थोडे दिवस थांबू शकत असशील तर थांब ना. कारण जर तू निघून गेलास तर मी एकटा पडेन अगदी. ठीक आहे नाना, मी आजच त्यांच्याशी बोलून घेतो. अरे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही या ना. नमस्कार. नमस्कार. आशा कुठे आहेत? काय झालं इन्स्पेक्टर? तुम्ही त्याची जबानी तर घेतली आहेत ना? तुम्हाला माहिती आहे की आशाजींच्या जबानीतून अजूनही सगळं नीट नाही उघडलंय. त्यामुळे मी ह्यांना बरोबर घेऊन आलोय. हे स्केच आर्टिस्ट आहेत. स्केच आर्टिस्ट? खरंय, कारण की ज्या लोकांनी आशावर गोळ्या झाडल्या त्यांचा हुलिया काय होता, ते दिसायला कसे होते, हे फक्त आशालाच माहिती आहे. जर त्यांनी वर्णन नीट सांगितलं आणि जर त्यांचं स्केच बनवण्यात आम्हाला यश आलंच तर खूप लवकरच आम्ही त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होऊ. मग इन्स्पेक्टर, ही तर चांगलीच गोष्ट आहे. आशिष बेटा, जाऊन आशाला सांग की इन्स्पेक्टर साहेब आलेत भेटायला, त्यांना भेटायचं आहे तुला. हो ना. हो, त्यांना सांगा की जास्त वेळ नाही लागणार. हो, मी बोलतो तिच्याशी. आणि सर, मला त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती द्या. पूर्ण डिटेलमध्ये, जिथे आशाचं लग्न झालंय. मला माहित होतं. मी नाही म्हणून सुद्धा पल्लवी आशाला जाऊन नक्की भेटणार. जर मी तिकडे गेलो असतो तर? तुला तिकडे जाण्याची काही आवश्यकता नाही. बघ आता सगळं कसं सुरळीत होतं. आणि जरी पल्लवी आणि आशाची मैत्री घट्ट असली ना तरी मी या मैत्रीमध्ये सुरुंग लावायला सुरुवात केली आहे. पण त्या दोघींच्या मैत्रीत सुरुंग लावून आपल्याला काय फायदा होणार आहे दीदी? आपल्याला नाही होणार कदाचित, पण तुला फायदा नक्कीच होणार. कारण मी पल्लवीच्या डोक्यामध्ये ही गोष्ट भरवलीये की त्या लोकांनी तुला ब्लॅकमेल करून, जबरदस्ती करून आशाशी तुझं लग्न लावलं. आणि हे सुद्धा सांगितलंय की सिद्धांत पुन्हा दुसऱ्याच मुलीवर प्रेम करतो. हो. आता जेव्हा केव्हा हे सत्य पल्लवीच्या समोर येईल की तू सिद्धांत आहेस, मग तू सहजपणे तिला समजावू शकशील आणि खात्रीने सांगू शकतोस की तुला ब्लॅकमेल करून आणि जबरदस्ती करून हे लग्न लावून दिलंय. यामुळे ना फक्त तुझं प्रेम तुला मिळेल, पण पल्लवी स्वतःच आशाची दुश्मन बनेल. क्या बात आहे दीदी, काय चाल खेळलेस तू. माझ्याकडे संधी होती आणि पल्लवी माझ्या बरोबर होती, तर मग मी हे सगळं पल्लवीच्या डोक्यात भरवलं. वा दीदी वा, हे तर तू खूपच चांगलं केलंयस. पण पल्लवीला हे तर जाणून घ्यायचंच असेल ना की ती मुलगी कोण आहे. हो, पण मी असं सांगितलं की मी त्या मुलीला नाही ओळखत, पण एवढंच माहितीये मला की सिद्धांत त्या मुलीवर अगदी मनापासून प्रेम करतो. ओ जिजू, काय झालं जिजू? एवढे अस्वस्थ का दिसताय तुम्ही? आता काय सांगू तुला. अरे, माझ्यावरच्या केसचं प्रकरण लांबच राहिलं. अजून आशाचं प्रकरणच क्लिअर होत नाहीये. अजून हे स्पष्टच होत नाहीये की आशा या घरात येणार की नाही. शिवाय अजून मला आता असा सुद्धा संशय येतोय की आता हे प्रकरण बिघडण्याच्या मार्गावर आहे. काय काय बोलताय तुम्ही? हो रिद्धिमा, मला ही गोष्ट समजली आहे. क्राईम ब्रांचवाल्यांनी या गोष्टीचा तपास सुरू केलाय की आशाचं लग्न कोणाबरोबर झालेलं आहे. पण जिजू,
जर असा तपास चालू आहे तर हेही कळेल की तुम्ही याच घरचे जावई आहात जिजू, आणि तीच व्यक्ती आज जिला आशा शिक्षा देऊ पाहते आहे. याचीच तर मला भीती आहे. क्राईम ब्रांचवाले खूप दूरचा विचार करतात. ह्या केसला ज्या इन्स्पेक्टरवर सोपवलं गेलं ना, इन्स्पेक्टर जॅकी, खूपच चलाक, खूपच हुशार असा इन्स्पेक्टर आहे तो. तो ज्या केसच्या मागे लागतो ना, तिला सॉल्व्ह करूनच श्वास घेतो. ही तर खूपच अस्वस्थ करणारी बाब आहे. पण जिजू, तुम्हाला ही गोष्ट कोणी सांगितली की पोलीस आता ह्याबद्दल तपास करतायत? माझी काही आत माणसं आहेत ज्यांच्याकडून मला ही छोटी मोठी माहिती मिळत असते. पण साळेसाहेब, तू हे सगळं सोडून दे. हे सगळं तुझं काम नाहीये. तू तर आता फक्त हा विचार कर की आता करायचं काय आपण. ही गोष्ट उघडकीला येण्यापासून कशी थांबवायची आणि आशाला या घरात लवकरात लवकर कसं काय आणता येऊ शकतं, फक्त इतकाच विचार कर. रेखा ही भाग्याची. बेटा, कोणी कोणी नाही समजावायचा प्रयत्न केला आशाला, पण ती कोणाचं ऐकतच नाहीये. आधी बलराज अरोरा साहेब आले होते समजवायला, मग आज बलराजजींची मुलगी रिद्धिमा आली होती समजवायला. पण बाबा, समजवावं तर लागेलच. बाबा, असं वाटते की आशा आपल्या आयुष्याला कायद्याच्या मोजपट्टीने मोजते. ती आयुष्याला आयुष्य म्हणून नाही तर कायद्याच्या नजरेतून पाहते. आणि कदाचित ह्यासाठीच ना तर तिला हे लग्न मान्य आहे आणि ना ती ही योग्य समजते. हो बेटा, आशाचं तर हेच म्हणणं आहे. बाबा, आपल्याला आशाला समजवावं लागेल. जर आपला हा निर्णय चुकीचा नव्हता तर आपल्याला तिला समजवावंच लागेल. म्हणजे ते लोक गप्प होतील जे आपल्याकडे बोट दाखवतात आणि माहित नाही वाटेल ते बोलतात आपल्याबाबत. कोणाबद्दल बोलतेस तू बेटा? मी सोहनलाल बद्दल बोलते बाबा. मला अंदाज आहे तो काय काय बोलला असेल तुम्हाला. कदाचित ज्या प्रकारे त्याने तुमचा अपमान केला तुम्ही सहन करू शकत असाल, पण मला अजिबात सहन नाही होणार. पण मार्ग काय आहे? आशाला समजवता समजवता सगळे हरले, पण ती ऐकायलाच तयार नाहीये. काही बाबा, आपली आशा बेजबाबदार नाहीये. तिला आपल्या मान सन्मान सगळ्याची खूप काळजी आहे. मी तिच्या भावना दुखावणार नव्हते कधीच, पण आता मला असं वाटतंय की तसं करूनच तिला समजावणं खूप गरजेचं आहे. तुला माहितीये बेटा, आशा अजयला विसरायला अजिबात तयारच नाहीये. बाबा, मी आई आहे अजयची. जर मी त्याला विसरू शकते तर आशा त्याला का नाही विसरू शकत? बाबा, तिला अजयला विसरावंच लागेल. आणि हा फक्त आपल्याच अब्रूचा नाही तर तिच्या सुद्धा अब्रूचा प्रश्न आहे. बाबा, कोणतीही स्त्री आपला सन्मान आपली अब्रू घालवून काहीच नाही मिळवू शकत. आणि तिने हे विसरता कामा नये की आता तिचं नाव, तिचा मान, तिचा आदर, प्रत्येक गोष्ट सिद्धांतच्या नावाशी जोडली गेली आहे. आणि ही गोष्ट तिला समजवावीच लागेल. खरंय बेटा. बाबा, जर तुमची परवानगी असेल तर मी आशाशी मनमोकळेपणाने याबद्दल बोलायचं म्हणते. ठीक आहे बेटा, तू सुद्धा आशाशी बोलून बघ. जमलं तर तिला समजवायचा प्रयत्न कर तू. जर आशाने मान्य केलंस तर आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असेल ती. हो, ठीक आहे. आशा, मम्मी, बस बस. माझ्या पाया पडतेस, मी तुला आशीर्वाद देते. पण माहित नाही बाळा, मला असं का वाटते की तू मनापासून माझ्या आशीर्वादाला स्वीकारत नाहीयेस. हे तुम्ही काय बोलताय मम्मी? बाळा, माहित नाही, मला असं वाटतंय कदाचित मी चुकीची असेन, पण माहित नाही, असं वाटते की तू
तू असा विचार करतेस की तुझे विचार, तुझी बुद्धी सगळ्यात बरोबर, सगळ्यात सार्थ, सगळ्यात योग्य, आणि जेव्हा तू कुठला डिसिजन घेतेस तेव्हा तो ह्याच बुद्धीवर आधारित असतो. पण एक वार तू तुझ्या नानांच्या अब्रूचा विचार केला पाहिजेस. नाही मम्मी, मी तुम्हा सगळ्यांच्या सन्मानाचा नेहमीच विचार करते. मग हा हट्ट कशासाठी कशासाठी करतेस हा हट्ट? तुला माहिती की तुझ्या या हट्टामुळे नानाजी आणि मला किती लोकांच्या किती गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्या, किती बेअब्रू केले आम्हाला लोकांनी, आणि या सगळ्याला कारणीभूत तू आहेस. कारणीभूत मी आहे मम्मी? मी तर दिवस रात्र ह्या विचाराने अस्वस्थ असते की तुम्ही लोकांनी माहित नाही काय विचार करून माझं लग्न लावलं, आणि मी या मोठ्या संकटात सापडले. बाळा, हा प्रश्न तू मला अनेकदा विचारलेला आहेस, आणि आता मी ठरवलंय की आज मी तुला या प्रश्नाचं उत्तर देऊनच टाकणार आहे. बाळा, आयुष्यामध्ये काही असे लोक असतात ज्यांना फक्त तुमचं मन दुखवायचं असतं, ज्यांचं बोलणं, ज्यांचे शब्द फक्त तुम्हाला दुःख देण्यासाठी असतात. काट्यासारखे टोचतात त्यांचे शब्द, आणि आपण काहीच नाही करू शकत, फक्त त्रास करून घेऊ शकतो. आणि अशाच लोकांना उत्तर देण्यासाठी मी तुझं लग्न सिद्धांतशी लावून दिलं. आता तुला माहिती करून घ्यायचं की हे लोक कोण आहेत? तर ती तुझी मोठी आई गायत्री आहे. रेखा ही भाग्याची. तुला खरोखर ऐकायचंय बाळा ती काय म्हणाली होती? तर मग ऐक. तिने मला हे सांगितलं होतं की माझ्या परिवाराला एक अभिशाप आहे. अभिशाप आहे ज्यामुळे ह्या परिवारातील प्रत्येक स्त्री विधवा होऊन जगते, आणि ती आपलं आयुष्य आपल्या पतीशिवाय आपल्या मुलासोबत एकट्याने घालवते. आणि तिने मला हे सांगितलं की ज्या प्रकारे मी माझं आयुष्य घालवलं, तुला सुद्धा तुझं आयुष्य असंच घालवावं लागणार आहे. आणि त्या दिवशी मी ठरवून टाकलं की माझं आयुष्य भले कसंही गेलेलं असो, पण तुझं आयुष्य मी ह्या प्रकारे नाही जाऊ देणार. आणि हा असला शाप मी त्या दिवशी संपवून टाकेन ज्या दिवशी मी तुझं लग्न सिद्धांत बरोबर लावून देईन. बाळा, बाबा आणि माझी फक्त एकच इच्छा आहे की तू आनंदात राहावीस, तू सुखी राहावीस. आम्हाला आणखी काहीच नकोय. आणि खरं सांगू, अजयच्या नंतर तूच माझा आधार होतीस. जर मी माझ्या बाबतीत विचार करत बसले असते तर कधीच तुझं लग्न लावू शकले नसते. पण मी माझ्या बाबतीत एकदा सुद्धा नाही विचार केला, कारण की मला नव्हतं वाटत की तू तुझं आयुष्य सुद्धा माझ्या आयुष्यासारखं काढावंस. आणि ह्यासाठीच मी ठरवलं की माझी सून या अशा शापाबरोबर नाही जगणार. एक वार पण नानाजी आणि मी स्वतःचा विचार केला नाही, आपल्याबद्दल विचार नाही केला. आम्ही फक्त तुझ्या आयुष्याला सुरळीत करण्याचा विचार करत होतो, तुला आनंदी पाहण्यासाठी. मी काय करू मम्मी? मी अजयला नाही विसरू शकत. बाळा, मी अजयची आई आहे. जन्म दिलाय मी त्याला. 9 महिने आपल्या पोटात सांभाळलंय, आपल्या रक्ताने वाढवलंय. जर मी माझ्या काळजावर दगड ठेवून हे करू शकते तर तू का नाही करू शकत? बाळा, सिद्धांत बरोबर स्वतःचं नातं तोडून तू तर आनंदी नाहीच राहू शकणार. यामुळे आम्ही सुद्धा जिवंतपणी मरण यातना भोगू. लक्षात ठेव, आम्ही जिवंत नाही राहू शकणार इतक्या अपमानानंतर. कारण की बाळा, ही गोष्ट तुझ्या अब्रूशी आणि आमच्या मान सन्मानाशी जोडली आहे.
बाळा, हे नको विसरूस की तू सिद्धांतच्या बरोबर राहून आलीयस, आणि ही गोष्ट ना फक्त तुझ्या अब्रूसाठी तर आमच्या मान सन्मानासाठी सुद्धा घातक ठरू शकते. प्लीज प्लीज बघ, त्या गायत्रीला तो आनंद कधीच मिळवू नको देऊस. बघ, ती मला परत असं ऐकवू शकेल की जी स्त्री कुठे दुसरीकडे राहून आलीये तिला विधवा म्हणायचं की सौभाग्यवती. कारण की खरं सांगायचं तर मला ही गोष्ट कधीच नाही सहन होणार. बाळा, आमचा मान सन्मान, आमची अब्रू, आमचं आयुष्य आता तुझ्या हातात आहे. तू जो कुठला निर्णय घेशील आम्हाला मंजूर असेल. थांबा मम्मी, तुम्हाला माझी इतकी काळजी आहे, इतकं प्रेम करता तुम्ही माझ्यावर, आज समजलं मला. मला स्वतःपासून वेगळं करायचंय ना तुम्हाला. मग जिथे पाठवायचं असेल तिथे पाठवा. मला तुमचा प्रत्येक निर्णय मान्य असेल. रेखा ही भाग्याची. गोविंदला वाचवण्यासाठी आपण आणखीन काय करणार होतो? आधी पण केलं, आता पण करतोय, पुढे सुद्धा करतच राहू. शहरातल्या सगळ्यात मोठा वकील केला, पण सगळे पुरावे त्याच्या विरोधात होते. आणि समोर होती आशासारखी वकील, जी फक्त आणि फक्त न्यायाच्याच गोष्टी करते. तुम्ही एक गोष्ट नीट लक्षात घ्या. आजवर जे काही झालं त्याला काहीच अर्थ नाहीये. अर्थ आहे तर तो फक्त एकाच गोष्टीला, की जावई बापू कायद्याने सुटले पाहिजे त्यातून. बघ, त्यासाठीच आपण सगळं काही केलेलं आहे. पण माहित नाही नशिबात काय लिहून ठेवलेलं आहे. आशा मोठीत यायच्या आधीच निसटून गेली, आणि आपण तिच्यावर जबरदस्ती सुद्धा नाही करू शकत ना. एवढंच मला माहिती आहे. हॅलो हॅलो, अहो मी भारद्वाज बोलतोय, आशाचा नाना. मी तर फक्त बलराज अरोरांच्या घरी जाऊन त्यांची एकदा चौकशी करायचं म्हणतोय. त्यांच्या मुलाला भेटायचं म्हणतोय, ज्याचं नाव मला सिद्धांत सांगितलं गेलंय. पण जेवढं मला माहितीये, बलराज अरोरांना एकच मुलगा आहे आणि त्याचं नाव आहे विजय. आशा तर सासरी जाणार नव्हती ना, ती तयार कशी झाली मग? कामिनी आंटीने हा चमत्कार केलाय.